नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज कार्तिक वद्य द्वितीया शके 1945 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. कुमार कुमारी गटाच्या सुवर्ण महोत्सवी राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचं 1 ते 5 डिसेंबर दरम्यान आयोजन. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ आणि अंडर 19 आशिया कप मध्ये सिलेक्शन झालेल्या प्रेम देवकरचं देसाई गावात जंगी स्वागत. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ मॉडेला मिल नाका इथल्या शिबिरात झाला. महानगरपालिका क्षेत्रात एकूण 74 ठिकाणी या उपक्रमाचं आयोजन करण्यात येत असून शुभारंभाच्या कार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते. त्यांनी शिबिरातील सर्व स्टॉल्सना भेटी देऊन योजनांचं स्वरूप, लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा यांची माहिती घेतली. तसंच अधिकाधिक लोकांपर्यंत ही यात्रा पोहोचवण्यासाठी सूचना देखील दिल्या. मान्यवरांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाची पाहणी केली. तत्पूर्वी विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या हस्ते रथाचं उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमधून या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. जास्तीत जास्त नागरिकांना या उपक्रमाची माहिती देणं आणि सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे या यात्रेचं उद्दिष्ट असल्याचं आयुक्त अभिजित बांगर यांनी यावेळी सांगितलं. देशभरात असे रथ सर्वत्र जाणार आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 74 ठिकाणी ही यात्रा जाईल. त्याची पूर्वतयारी गेल्या 15 दिवसांपासून सुरू होती, असं बांगर यांनी सांगितलं. PM स्वनिधी या फेरीवाल्यांसाठी असलेल्या कर्ज योजनेत मुंबई महानगर क्षेत्रात ठाण्यानं चांगली कामगिरी केली आहे. तसंच PME बस या योजनेच्या पहिल्या टप्प्यातही ठाणे शहराचा समावेश झाला असून त्यातून फेब्रुवारी 2024 पर्यंत 100 बस गाड्या उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती बांगर यांनी दिली. स्वच्छ भारत अभियानाचा संदेश पोहोचवणं हा देखील या यात्रेचा एक उद्देश आहे. स्वच्छतेच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे आग्रही असून रस्त्यावरील धूळ, कचरा, डेब्रिज याचा त्यांना पराकोटीचा तिटकारा आहे. त्याबद्दल ते वेळोवेळी निर्देशही देतात, असं बांगर यांनी नमूद केलं. विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत दर दिवशी 2 ठिकाणी कॅम्प्स नियोजित असणार आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉल्सची उभारणी करणं, आरोग्य शिबिर घेणं, क्षयरोग तपासणी करणं, औषधोपचार शिबिर घेणं असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं ही विकसित भारत संकल्प यात्रा सुरू झाली आहे. ती 24 जानेवारी 2024 पर्यंत करण्यात आला आहे. स्पेनमध्ये व्हिसा मिळवून देण्याचं आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या वागळे इस्टेटच्या कंपनीच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी धडा शिकवलाय. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला धारेवर धरून 6 बेरोजगार भरलेल्या संपूर्ण रकमेचे धनादेश देण्यास भाग पाडलं. वागळे इस्टेट इथल्या रोड क्रमांक 22 इथं मॅक्लेरेन कन्सल्टिंग कंपनीचं कार्यालय आहे.
या कंपनीनं स्पेनमध्ये नोकरीचा व्हिसा देण्याचा आमिष दाखवून केरळमधील तरुणांकडून प्रत्येकी 1,70,000 रुपये घेतले होते. त्यांना 3 ते 4 महिन्यात व्हिसा मिळणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. व्हिसा न मिळाल्यास संपूर्ण पैसे परत देण्याची हमी देखील देण्यात आली होती. सुरुवातीला स्पेनमधील प्रशासनाची दिरंगाई आणि सुट्ट्यांमुळे व्हिसा मिळत नसल्याचं कारण दाखवण्यात आलं. मात्र त्यानंतर कंपनीचे संचालक राजू नाडर आणि शरण्या मुरलीधरन यांच्याकडून टोलवाटोलवी सुरू झाली. अखेर 7 महिन्यानंतर कंटाळलेल्या तरुणांनी कंपनीच्या मुंबई कार्यालयात धाव घेतली. मात्र त्यांची दखल घेण्यात आली नाही. अनेक फेऱ्या मारल्यानंतर कंपनीने खर्च वजा करून पैसे देण्याची तयारी दाखवली, पण रक्कम सांगितली नाही. काही बेरोजगारांना पोलीस कारवाईची देखील धमकी देण्यात आली होती. त्यामुळे बेरोजगार तरुण हवालदिल झाले होते. या तरुणांच्या एका नातेवाईकानं भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्याकडे ही व्यथा मांडली. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूरज दळवी, समर्थ नायक यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस प्रशांत कळंबटे, रिंकू विश्वनाथन, युवा उपाध्यक्ष कीर्ती शेट्टी, विशाल राव यांच्यासह कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात धडक मारली. भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी धारेवर धरल्यानंतर कंपनीनं 6 जणांना प्रत्येकी 1,70,000चे धनादेश प्रदान केले. धनादेशाची रक्कम जमा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यवस्थापनाला देण्यात आलाय. दरम्यान या कंपनीकडून फसवणूक झालेल्या बेरोजगार तरुणांनी संपर्क साधावा, त्यांना संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली जाईल असं आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूरज दळवी यांनी केलंय. सहकारी गृहनिर्माण सोसायटीत सामाजिक, सांस्कृतिक, करमणूक आणि मनोरंजन तसंच क्रीडा विषयक उपक्रम राबवण्यासाठी निधी गोळा करण्याच्या विरोधात तक्रार करणाऱ्या सभासदांची उच्च न्यायालयानं चांगलीच कानउघाडणी केली आहे. उपविधीनुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांना सांस्कृतिक, सामाजिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि खेळ यासाठी निधीची उभारणी सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन विनियोग करण्यास हरकत नसल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी समाधान व्यक्त केलंय. ठाण्यातील श्री जी व्हिला सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विरोधात तिथं राहणाऱ्या काही सभासदांनी तक्रार दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयात निकाल देताना उच्च न्यायालयानं तक्रारदारांना चपराक लगावली आहे. गृहनिर्माण संस्थांचा कारभार लोकशाही पद्धतीनं चालावा, कायदे, नियम आणि अधिनियम योग्य पद्धतीनं राबवावेत. सहकारी संस्थांचे सभासद एक व्यक्ती या नात्यानं सहभाग घेतात, त्यावेळी त्यांची भूमिका ही कोणी भांडवलदार किंवा मालक ह्या नात्याची नसते. सहकारी गृहनिर्माण संस्था इतर सहकारी संस्थांपेक्षा संपूर्णपणे वेगळ्या असून नफा कमावणं हा त्यांचा उद्देश नसतो, तर ती समप्रमाणात सेवा, सुविधा आणि अधिकार प्रदान करते. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये सभासद हा त्याच्या कुटुंबासोबत राहत असतो. उपविधीप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक, करमणूक, खेळ आणि मनोरंजन या बाबींसाठी पैसे जमा करणं आणि त्यासाठी विनियोग करणं हा सोसायटीच्या अनेक उद्देशांपैकी एक उद्देश आहे. उच्च न्यायालयानं पुढे असं म्हटलंय की गृहनिर्माण संस्थांसाठी सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करणं आणि ते घडवून आणणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर करून मान्य केलेले एनी अदर चार्जेस कमिटीनं प्रत्येक सभासदाचा जितका हिस्सा ठरवलाय त्याप्रमाणे आणि कायदा, नियम आणि उपविधी यांच्या विरोधाभासामध्ये असणार नाही याची काळजी घेऊन सांस्कृतिक, सामाजिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि खेळ यासाठी निधीची उभारणी आणि विनियोग करण्यास काहीही हरकत नाही असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयानं दिला आहे. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर.
आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. इलेक्शन झालेल्या प्रेम देवकरचं देसाई गावात जंगी स्वागत झालं. कल्याण जवळ देसाई गावात राहणाऱ्या प्रेम देवकर याचा अंडर 19 आशिया कप मध्ये सिलेक्शन झालं आहे. त्यामुळं देवकर कुटुंबासह देसाई गावातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. काल रात्री प्रेमचं गावात जंगी स्वागत करण्यात आलं. गावात मिरवणूक काढून प्रेमचं अभिनंदन करण्यात आलं आहे. ठाण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय इथून जिल्हाधिकारी कार्यालय ठाण्यापर्यंत रॅली काढली. आरोग्य कर्मचाऱ्यांचं कायम समायोजन करणं, समान काम समान वेतन द्या अशा विविध मागण्यांसाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जोपर्यंत आंदोलन असंच सुरू ठेवणार असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. तसंच जर अधिवेशनापूर्वी मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नागपूर विधान भवनावर मोर्चा धडकणार असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलं. प्रशांत जाधव फाउंडेशनचे आणि विठ्ठल क्रीडा मंडळाच्या वतीनं कुमार कुमारी गटाच्या सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना, ठाणे जिल्हा कबड्डी संघटना आणि ठाणे महानगरपालिकेच्या सौजन्यानं होणाऱ्या या स्पर्धेचा थरार ठाणेकरांना 1 ते 5 डिसेंबर दरम्यान कॅडबरी जंक्शन मधल्या जुन्या JK केमिकल्सच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे. यंदा प्रथमच ही स्पर्धा राज्य कबड्डी संघटनेच्या नवीन धोरणानुसार खेळवण्यात येणार आहे. त्यात राज्यातील 25 जिल्ह्यांच्या संघाच्या अ आणि ब दर्जाच्या महापालिकांच्या हद्दीतील पुणे जिल्हा शहर, पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा ग्रामीण, नाशिक जिल्हा शहर, नाशिक जिल्हा ग्रामीण, ठाणे जिल्हा शहर, ठाणे जिल्हा ग्रामीण, मुंबई शहर पूर्व विभाग, मुंबई शहर पश्चिम विभाग, मुंबई उपनगर पूर्व विभाग, मुंबई उपनगर पश्चिम विभाग असे साठी आपलं आव्हान उभं करणार असल्याचं स्पर्धेचे प्रमुख संयोजक प्रशांत जाधव यांनी सांगितलंय. या स्पर्धेतील सामने मातीच्या क्रीडांगणावर खेळवले जातील. त्याकरता क्रीडा नगरीत 6 मैदानं तयार करण्यात आली आहेत. सामने संध्याकाळच्या सत्रात खेळवले जाणार असून प्रत्येक मैदानावर एका सत्रात 5 सामने रंगतील. 5 दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेतून कुमार आणि कुमारी गटाच्या आगामी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी कुमार आणि कुमारी गटाच्या महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येईल. राज्याचे उद्योग आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ होईल. तर स्पर्धेच्या विजेत्यांना गौरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं सुमारे 10,000 क्षमतेची प्रेक्षागृह गॅलरी उभारण्यात आली असून अव्वल दर्जाचा खेळ बघण्यासाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं तिथे उपस्थित राहावं असं आवाहन आयोजन समितीचे प्रमुख सल्लागार आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी केलंय. ठाणे पूर्वेतील कोपरी पोलीस ठाणं आता पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर 500 चौरस मीटर जागेवर उभं राहणार आहे. नूतन कोपरी पोलीस ठाण्याच्या तळ अधिक दुमजली इमारतीच्या उभारणीचं भूमिपूजन पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांच्या हस्ते पार पडलं. या प्रसंगी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील, कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर होंबरे इत्यादींसह स्थानिक माजी नगरसेवक उपस्थित होते. अनेक वर्षांपासून वारंवार स्थलांतरित व्हाव्या लागणाऱ्या कोपरी पोलीस ठाण्याचा आता हक्काची वास्तू मिळाली असल्यानं पोलीस ठाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी 5 पाखाडी विधानसभा मतदारसंघातील कोपरी परिसरात पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न अनेक दिवस काळात कोपरीतील सिंधी कॉलनीमधील शिवमंदिर परिसरात छोटी चौकी अस्तित्वात होती. 1990च्या दशकात नागरीकरण वाढू लागल्यानंतर नाखवा हायस्कूल जवळील दिनेश सोसायटीच्या तळमजल्यावर भाड्याच्या जागेमध्ये कोपरी पोलीस ठाणं सुरू झालं. पण त्यानंतर ही इमारत धोकादायक झाल्यामुळं हे पोलीस ठाणं 12 बंगल्या इथल्या शासनाच्या सार्वजनिक बांधकामकडील विद्युत विभागाच्या जागेमध्ये स्थलांतरित करण्यात आलं.
गेल्या 5.5 वर्षांपासून अरुंद जागेमध्ये हे पोलीस ठाणं कार्यरत आहे. या भागातून हे पोलीस ठाणं आपल्या हक्काच्या जागी स्थलांतरित व्हावं अशी कोपरीवासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. अखेर या संदर्भात नगरविकास मंत्री असल्यापासून एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा सुरू केला होता. कोपरीमधल्या आनंदनगर जकातनाका इथल्या CNG पंपाजवळ राज्य सरकारच्या वन विभागाच्या भूखंडावर पोलीस ठाणं होत आहे. या नव्या जागेत नूतन कोपरी पोलीस ठाण्याची तळ अधिक 2 मजली इमारत उभारणीचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. वन विभागाची जागा मिळणं केवळ अशक्य असतं, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे ही जागा कोपरी पोलीस ठाण्यासाठी उपलब्ध होऊ शकली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कुमार कुमारी गटाच्या सुवर्ण महोत्सवी राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचं 1 ते 5 डिसेंबर दरम्यान आयोजन. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ आणि अंडर-19 आशिया कप मध्ये सिलेक्शन झालेल्या प्रेम देवकरचं देसाई गावात जंगी स्वागत. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर पण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसाच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.